आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंधारचा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही पाहू शकता. बघा हे छिद्र आहे ना, ते त्याच्यामधून सैनिकावर तेल असं टाकण्यात आणि त्रास देण्याचा हे असं पाण्याचं हे चहूबाजूनी पाण्याचा एक घेरा बनलेला आहे किल्ल्याचा हा, जेणेकरून चला गाईज किल्ला बघूया. किल्ल्याच्या आत कसं आहे ते बघूया. हा फारच विशाल किल्ला आहे गाईज. कंधारचा श्रेष्ठ महाराजांनी बनवलेला किल्ला आहे हा. तर आज आपण हा किल्ला वरपर्यंत पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. सगळ्या गुफा वगैरे बघणार आहोत. तर चला तर आज जाऊया किल्ल्याच्या मध्ये. हा आहे दुसरा दरवाजा या किल्ल्याचा. तर आपण आलोय मध्येपर्यंत. फारच निसर्ग समृद्ध किल्ला आहे हा. हा आलाय तिसरा दरवाजा. जसं की आपण मागचे 2 दरवाजे क्रॉस केलेत, हा तिसरा दरवाजा आहे. आणि हे दोघे फोटोसाठी उभे आहेत. आपण यांचा फोटो काढणार नाहीये या ठिकाणी. तर चला आतमध्ये जाऊया. इथे बुद्धाची मूर्ती आहे. छोटाली इथून गुफित रस्ता आहे मित्रांनो. हे बघा, पण या गुफित रस्त्याने वर जाऊया आणि या ठिकाणी बघूया की काय मिळतं. म्हणजे आत्ता मी पडणार होतो पण पडलो नाही. तर आपण या किल्ल्याच्या वर आलोय मित्रांनो. ते बघा, तिथे खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. पुरातन काळातले काही स्टॅच्यूज आहेत. हे बघा किल्ला. हा राजवाडा आहे. इथे सर्व राजा वगैरे बसलेले असतात. हे पाण्यासाठी केलेले काहीतरी. ही एक अशी मोठी स्टॅच्यू होती, ती फोडण्यात आलेली आहे. चपल्या काढणार. तर आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी आलोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण किल्ला दिसत आहे आपल्याला. झाडांनी अडवलेला आहे किल्ल्याला, पण तरीही तुम्ही बघू शकता की किल्ला फारच सुंदर दिसत आहे या ठिकाणाहून. हे किल्ला पाहून असं मला वाटते की हे किल्ला नसून एक महल आहे. कारण इथे व्यवस्था अशी राहण्याची, वावरण्याची अशी इथे व्यवस्था केलेली आहे. आणि विस्तारलेला असल्यामुळं हा एक किल्ला नसून हे एक महल आहे असं मला वाटते. धन्यवाद. हे स्टॅच्यू हे मुघलांनी फोडले आहेत. पण मला असं वाटते की एका मुघल किंवा मुस्लिमाकडून न पाहता याचा दृष्टिकोन ज्या व्यक्तीने फोडलेला आहे, ज्या माणसांनी फोडलेला आहे त्यावर ब्लेम केला पाहिजे. त्या एक त्या ठिकाणी तोफ आहे मित्रांनो, जो पुढचा आहे तेच तो. आपण तिथे जाणार आहोत. गेलो तर दाखवतो, नहीं तो घरी जाऊया आता. ये देख सकते हो गाइस, किले को प्रोटेक्ट करने के लिए यहाँ पे बहुत सारा मतलब नदी वगैरह है, पानी है.
इन्होंने प्रोटेक्शन के लिए किया है। और यहाँ पे बहुत ही बड़ी तोफ भी है गाइस, देख सकते हो तुम, बहुत ही बड़ी तोफ है। और हमारे राजेंद्र बाहुबली, बाहेंद्र बाहुबली, शरदेंद्र बाहुबली आज ये तोफ उठाने वाले हैं। तो देखते हैं इनके कितना दम है। शरदेंद्र बाहुबली यानी ये आज तलवार उठाने वाला है। पाहू शकता हा किल्ला खूप असा विस्तारलेला मोठा किल्ला आहे बघा, पाहू शकता। अशी गर्दी पण नाही आहे कुठे पण, सुटसुटीत असा मोठा आवाढव्य असा किल्ला आहे। आता आपण यामध्ये जाणार आहोत। इथून वर जायचा जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आता आपण जाणार आहोत। बघू शकता हे काय आहे ते कळत नाहीये, पण 1 2 आणि 3 इथे झेंडा आहे। इथे झेंडा रात गेला असेल त्या राजाचा, आणि हे हायेस्ट पॉइंट आहे या किल्ल्याचा, या महिलाचा। बघू शकता आवार सगळा, इथे तोफ आहे।